नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर इकडे आई आता मंदिरात जायची तयारी करते आणि तर ताट वगैरे रेडी झालेला आहे आणि मी आता येऊन गेलेली आहे। आज थोडंसं लवकर गेलो होतो ना, म्हणून तिकडनं पण थोडंसं लवकर आलो आणि अजून खूप अंधार आहे, कारण रोज थोडंसं उजेड होऊन जायचं आम्हाला मंदिरात नाही यायला, पण आज थोडंसं लवकर आलो। आणि आज आईंचा पण उपवास आहे, प्रदोष, म्हणून आई लवकर जाते मंदिरात म्हणून। आणि तेवढ्यात रेवा मॅडम पण उठली आणि ती झोपलेली होती मी जेव्हा आली तेव्हा। त्यानंतर आली, थोडीशी मस्ती वगैरे केली तिने, आता जयूजवळ बसली आणि पुढे तुम्ही बघणारच ती जयूसोबत किती छान अशी मस्ती करते, ते आधी बघा मग बोलू आपण। काव काव ये चिव चिव ये, दाणे खा पाणी प्या, बोल का बोलून जा का तू करा। हे बघा, बोल कर नाही, काव काव ये चिव चिव ये, दाणे खा पाणी प्या, बोल कनी उडून जा। पडली पडली। रेव ए रेव, हाय। पडली, हाय। काय ते बोलून दाखव ना ब्लॉग मध्ये। दादा बोल, दादा दादा दादा। हो कोण काय म्हणते, मम्मा बोल, मम्मा मम्मा मम्मा, पप्पा, आई, दीदी, अजून बोल। तर तुम्ही बघितलं असेल रेवाताईची किती मस्ती चालू आहे सकाळी सकाळी, आणि तिचं असं राहतं की मम्मीने कुठं जायलाच नको, माझ्याजवळ बसायला पाहिजे सकाळी असं। आणि सकाळी आपली एवढं कामं असताना ती जयूला अजिबात कुठं निघू देत नाही, म्हणून जयूला पण थोडासा त्रास होतो बिचारीला। त्यानंतर मी इकडे भाजी केली, ती म्हणजे वांगे बटाट्याची भाजी होती आज, आणि त्या भाजी वगैरे टाकून दिली, मग पूजा करायला घेतली। आत्ता आलं ते 7:30, तर पूजा वगैरे करून घेते म्हटलं, मग पोळ्या करेल। आणि ईशू आज स्कूल गेलेली नव्हती, कारण तिला अजूनही बरं वाटत नाही, म्हणून मग तिला मी आज काही स्कूल वगैरे पाठवलं नाही। तर मॅडम आज थोडीशी लेट उठली, व्यवस्थित अशी झोप वगैरे घेतली तिने, आणि मग तिला नाश्ता मी बनवला, ते म्हणजे डोसे। तर दिवसाचे डोसे बाकीचे करायचे बाकी होते ना, म्हणून मग तिला मी आता म्हटलं गरम गरम डोसे आणि शेंगदाण्याची चटणी केली आज। खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची चटणी काही केली नाही, तर कारण बटाट्याची भाजी पण बनवली होती तिला, चटणी तर तिला आवडते म्हणून दुपारी खाईल म्हटलं, मग बटाट्याची चटणी आणि पोळ्या पण रेडी केल्या होत्या, आणि डोस्यांसोबत शेंगदाण्याची चटणी दिली तिला। तर बघितलं असेल तुम्ही रेवाताईच्या गप्पा, आणि मी फक्त मोबाईल साईडला लावून दिला आणि तिने खूप छान अशा गप्पा केल्या। तर फर्स्ट टाईम मी तिचं रेकॉर्डिंग केलं। तर असा होता माझा हा छोटासा आजचा ब्लॉग। जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।